मुळामध्ये ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या 4 मे 2021च्या निर्णयानुसार स्थगित झालेलं आहे। याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामधल्या जेवढ्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, यामध्ये ओबीसी आरक्षण राहणार नाही, फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आरक्षण राहणार आहे। आणि त्या संदर्भात संपूर्णपणे तो दोष आहे तो राज्य सरकारचा आहे। त्याच्यामुळे आम्ही ते आंदोलन या व्हेरायटी चौकामध्ये नागपूरला घेतलेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1600 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन आम्ही केलेलं आहे। आता हा विषय जो आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की अनेकांना या विषयाबद्दलची माहिती नाही, अनेक कन्फ्युजन आहे अनेकांच्या मनामध्ये की फक्त त्या 10 जिल्हा परिषदांचंच निवडणुका स्थगित झालेल्या आहे का, की 50%च्या वरचं आरक्षण स्थगित झालेलं आहे, की 50%च्या खालचं आरक्षण स्थगित झालेलं आहे, की संपूर्णच आरक्षण स्थगित झालेलं आहे। हेच अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, कारण 99% ओबीसीचे जे ओबीसी समाजातले जे लोक आहेत त्यांचा या सामाजिक विषयावर बिलकुल अभ्यास नसल्यामुळे त्यांच्यामध्ये निश्चितपणे संभ्रम आहे। विषय असा आहे की या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता ओबीसीचं 100% आरक्षण स्थगित झालेलं, संपलेलं नाहीये, स्थगित झालेलं, ते वापस येऊ शकतं आणि त्याच्याकरता आमचे सातत्याने प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। पण या विषयामध्ये अनेक प्रकारचं राजकारण आता होतो आहे आणि मुळामध्ये ज्या पद्धतीची भूमिका राज्य सरकारचे मंत्री, ओबीसी मंत्री ज्या पद्धतीची भूमिका घेत आहे, त्यावरून आता भीती वाटायला लागले की हे राजकारण, हे जे ज्यांचं ज्या स्तरावरचं राजकारण सुरू आहे त्यावरून अशी भीती वाटायला लागली आता की हे राज्यकर्ते ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणतात की काय, ते कुणाच्या इशाऱ्यावर काम करून आले, अशा प्रकारची भीती आता वाटायला लागलेली आहे। याचं कारण असं आहे की त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जे काही प्रक्रिया पूर्ण करायची होती ती प्रक्रिया हे राज्य सरकार करत नाहीये आणि त्याच्या विपरीत भूमिका घेऊन एक प्रकारे भ्रमित करण्याचा जो ओबीसी समाजाला प्रयत्न करतात, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी चर्चेला आलेल्या आहेत। आता हा मुद्दा कसा सुरू झाला, या मुद्द्याचे 2 पैलू आहेत। 2018 साली 27 जुलै 2018 साली निवडणूक आयोगाने एक अध्यादेश काढला निवडणूक घेण्याच्या संदर्भात। तो रेग्युलर अध्यादेश असतो, गेल्या 1994 पासून ज्याप्रमाणे निवडणुका घेतात आहेत त्याचप्रमाणे निवडणुकीचा एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशामध्ये ओबीसी रिझर्वेशन किती असावं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी दिली, निवडणुका कॉल फॉर केला। तर रेग्युलर प्रोसेस आहे, रेग्युलर प्रोसेसनुसारच चाललं होतं। निवडणूक आयोगाने जो अध्यादेश काढला त्याच्यानुसार ज्या काही सीट रिझर्व्ड होत्या त्या एकूण सीट ज्या आहे या 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन मध्ये आहे अशा रिझर्वेशन मध्ये गेल्या होत्या। त्या अध्यादेशाला चॅलेंज केलं सगळ्यात पहिले काँग्रेसचे एक आमदार पुत्र वाशिमचे आणि भंडाऱ्याचे काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी नागपूरच्या हायकोर्ट बेंचमध्ये चॅलेंज केलं की ओबीसीचं जे टोटल आरक्षण जे आहे 50%पेक्षा वरती जात आहे। आता टोटल आरक्षण 50%पेक्षा वरती जाण्याचं कारण काय, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला 100% आरक्षण द्यावं असं संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि ओबीसीला 27% आरक्षण असं द्यावं अशा प्रकारचे आदेश होते। तर हे दोन्ही आरक्षण मिळून 50%च्या वरती आरक्षण जात आहे। जेव्हा की रूल ऑफ इक्विटी म्हणतो, रूल ऑफ इक्विटी संविधानानुसार असं सांगतो की आरक्षण 50%च्या वरती जायला नाही पाहिजे, परंतु या दोघांची कंबाईन केल्यामुळे काही जिल्हा परिषद, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण आहे 50%च्या वरती गेलं आणि या 50%च्या वरच्या आरक्षणाला या याचिकाकर्त्यांनी चॅलेंज केलं। या संपूर्ण प्रक्रियेचे 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा जो आहे हा 50%च्या वरच्या आरक्षणाचा निकालाचा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो 50%च्या आतील जे हक्काचं आरक्षण आहे ओबीसी समाजाचं, याचा हा टप्पा आहे। आज राजकारण या दोन्ही टप्प्यांवर सुरू आहे। काँग्रेसकडनं राजकारण जे सुरू आहे ना, या दोन्ही टप्प्यामध्ये गफलत करून ओबीसीला भ्रमित करण्याचं राजकारण काँग्रेसकडनं सुरू आहे। पहिला टप्पा जो आहे म्हणजे 50%च्या वरील आरक्षण हे टिकवण्यासाठीची लढाई जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये झालेली आहे, भाजपच्या काळामध्ये झाली आणि त्यांनी ते टिकून दाखवलं। पण 50%च्या आतील जे हक्काचं आरक्षण होतं, संविधानाने दिलेलं आरक्षण होतं, ते आरक्षण संपवण्याचं जे संपलेलं आहे ते महाराष्ट्राच्या प्रचलित महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभारामुळे संपलेलं आहे। मी या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सिद्ध करू शकतो। याचं कारण असं की हायकोर्टामध्ये ज्या वेळेला दोन्ही याचिकाकर्त्यांनी 50%च्या वरच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्या वेळेला केस केली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सरकारने हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडली आणि न्यायमूर्ती किल्लोर यांनी
पिटिशन जी आहे याचिकाकर्त्याची डिसमिस केली. याचिकाकर्ता गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी परत सांगितलं की आरक्षण 50% जास्त जात आहे, त्यामुळं 50% वाढीव आरक्षण संपवण्यात यावं ही याचिकाकर्त्याची मूळ मागणी होती. आणि ते त्या 10 जिल्हा परिषदांमध्ये ज्या ठिकाणी हे आरक्षण वाढीव आरक्षण आलेलं होतं त्या ठिकाणी रद्द करण्यात यावं अशा प्रकारची याचिकाकर्त्याची मूळ मागणी होती. आता ज्या वेळेला ही केस समोर जात गेली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लक्षात आलं की आपल्याला समजा हे आरक्षण 50%च्या वरचं आरक्षण टिकवायचं असेल तर 1994 पासून जेव्हापासून ओबीसीचं आरक्षण लागू झालेलं त्यापासून कायदाच तयार नाही. या संदर्भात 27% आरक्षणाच्या संदर्भात कुठलाच कायदा तयार नाही. त्यामुळे त्यांनी 31 जुलै 2019ला एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने ओबीसीला 27% आरक्षण मिळावं अशा त्याच्या चॅप्टर 2 आणि पॅरा नंबर 2 मध्ये टाकलं. आणि त्याच्यानंतर अजून एक त्यांनी टाकलं, म्हणजे लोक आरोप करतात की फडणवीस सरकारने आरक्षण संपवलं त्या अध्यादेशानुसार, पण तसं नाहीये. फडणवीस सरकारमुळे ओबीसीचं आरक्षण वाढत होतं, कमी होत नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. अनेक लोकांनी तो अध्यादेश वाचलाच नाही, त्यामुळे जे कोणी वरच्यावर चर्चा झाली तर त्याच्यावर लोक त्याच्यावर साधारणतः बोलत असतात. आणि त्याच अध्यादेशाच्या पॅरा नंबर 3 मध्ये म्हटलं होतं की प्रपोर्शनेट आरक्षण द्यायला पाहिजे. प्रपोर्शनेट आरक्षणाचा विषय काय होतो की काही जिल्ह्यांमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं आरक्षण समजा 12%, 15%, 16%, 17% जात असेल तर उर्वरित सर्वच्या सर्व आरक्षण म्हणजे 50%च्या आधी उर्वरित समजा 12% गेलं तर उर्वरित 38% आरक्षण हे ओबीसीला जाईल. म्हणजे 27%ची कॅप अप्पर कॅप 27%च्या वरती आरक्षण देऊ शकू अशा प्रकारची त्यांनी प्रपोर्शनेट आरक्षणाचा मुद्दा मांडून त्या ठिकाणी प्रोव्हिजन केली आणि तो अध्यादेश सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सबमिट केला आणि त्याच्या भरोश्यावर ओबीसीचं 50%च्या वरचं आरक्षण टिकवलं. आणि म्हणूनच ज्यावेळेला जानेवारी 2020 मध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेला वाढीव आरक्षणाने झाल्या. विरोधक किती आरोप करत असेल तरी वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीस जोपर्यंत सरकारमध्ये होते तोपर्यंत हे आरक्षण वाढलेलं होतं, हे टिकलेलं होतं आणि त्यानुसार वाढीव आरक्षणाने निवडणुका सुद्धा झाल्या. आता विरोधक आरोप करतात की देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारला डाटा मागितला आणि तो डाटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून आरक्षण गेलं. अतिशय चुकीची गोष्ट आहे. फडणवीस जोपर्यंत सरकारमध्ये होते तोपर्यंत त्यांची लढाई 50%च्या वरच्या वाढीव आरक्षणाच्या संदर्भात होती आणि त्यांनी जे केंद्र सरकारला 1 ऑगस्टला पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर पंकजाताईंनी पत्र लिहिलं 1 ऑगस्ट ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान केंद्र सरकारसोबत 2011ला जी जातीनिहाय जनगणना झाली होती त्या जनगणनेचा जातीनिहाय जो डाटा आहे तो डाटा मागण्याकरता त्यांनी पत्र व्यवहार केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला कुणाचं नाव नाही पाहिजे, आम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही आम्हाला ब्लॉक वाईज माहिती द्या जेणेकरून हे वाढीव आरक्षण आम्हाला टिकवण्याला मदत होईल. आणि त्यानुसार त्यांनी पत्र दिलं होतं. आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 24 सप्टेंबरला शेवटचं पत्र असीम गुप्तांचं केलं. त्याच्यानंतर आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका लागल्या. तुम्हाला पुढची प्रोसेस पुढे काय झालं सगळ्यांना माहितीच आहे. केंद्र सरकारचं उत्तर जे आलं ते आहे 20 नोव्हेंबर 2019ला केंद्र सरकारचं उत्तर राज्य सरकारला आलं की आम्ही तो जो डाटा आहे तो रॉ डाटा आहे आणि रॉ डाटावर प्रोसेस न झाल्यामुळे आम्ही तो न देण्याचा निर्णय केलेला, आम्ही तो तुम्हाला देऊ शकत नाही. अशा प्रकारचं 20 नोव्हेंबर 2011ला राज्य सरकारला केंद्र सरकारने पत्र पाठवलं. आता माझा सवाल असा आहे की 20 नोव्हेंबर 2011ला काय होतं महाराष्ट्रामध्ये, तर राष्ट्रवादी राजवट होती आणि त्याच्यानंतर काही दिवसातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आलं. केस सुप्रीम कोर्टातच होती. 20 नोव्हेंबरला ज्यावेळेला केंद्र सरकार पत्र पाठवतं त्यावेळेला राज्य सरकारने त्या दृष्टीने हालचाल करणं आवश्यक होतं. महाविकास आघाडी सरकारने पण त्यांनी काहीच नाही केलं. केस चालू राहिली. या दिवसापर्यंत म्हणजे आतापर्यंत याच्यातला जो पहिला टप्पा आहे ज्याच्या विरोधात देवेंद्रजी फडणवीस लढाई लढत होती तो होता 50%च्या वरच्या वाढीव आरक्षणाच्या. म्हणजे जेवढ्या काही प्रोसेस झाल्या, केंद्र सरकारला पत्र गेलं असेल, ऑर्डिनन्स काढला असेल, हे सगळं 50%च्या वरील जे आरक्षण होतं ते कायम करण्याकरता होतं आणि ते कायम झालेलं होतं कारण त्याच्यानुसार निवडणुका सुद्धा झाल्या. 13/12/2019 म्हणजे 13 डिसेंबर 2019ला पहिल्यांदा 50%च्या आतील आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. कशाच्या आधारावर उपस्थित केला, तर ज्या वेळेला मंडल आयोग लागू झालं होतं त्यावेळेला त्या मंडल आयोगाला चॅलेंज करण्याकरता के कृष्णमूर्ती हे कोर्टात गेले होते आणि ती केस चालू राहिली आणि 2010 साली त्याचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की आम्ही 50%च्या आतमधलं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कायम करतो
परंतु 20 वर्षापासून हे आरक्षण लागू झाल्यापासून त्यावेळेला डाटा नव्हता, 1994ला कुठलाही डाटा उपलब्ध नव्हता, परंतु आता 20 वर्षाचा कार्यकाळ गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करावं, तो डाटा एम्पिरिकल डाटा गोळा करावा आणि जिल्हानिहाय आरक्षणाची निश्चित करावी. आणि ती त्यांनी परमनंट नाही म्हटलं, दर 10 वर्षांनी ही करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. 2010च्या जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये 13 डिसेंबर 2012 रोजी पहिल्यांदा 50% आतील आरक्षणाचा मुद्दा हा समोर आला. मग विरोधक विनाकारण आरोप करत असं नाही वाटत का आपल्याला की जो मुद्दा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात होताच नाही त्याच्यावर देवेंद्र फडणवीस स्वतः सुप्रीम कोर्टात काहीतरी करणार आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाशिवाय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदेश दिला, कारवाई करण्याची आवश्यकता महाविकास आघाडीची होती, पण त्यांनी ती केली नाही. फक्त ते 13 डिसेंबर 2019च्या आदेशानंतर एकच दिवस नाही गेले का मध्ये 7-8 तारखा पडल्या. प्रत्येक तारखेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला त्याची जाणीव करून दिली की हाय तुम्ही करा, हे तुम्ही करा. आणि सुप्रीम कोर्टाने असं काही नाही म्हटलं होतं त्या 13-12 डिसेंबरच्या आदेशामध्ये की प्रक्रिया केल्यानंतर आम्ही आरक्षण रिवोक करू. प्रक्रिया केल्यानंतर आम्ही म्हणजे पूर्ण प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर आम्ही आरक्षण आहे ते तुमचं कायम ठेवू. सुप्रीम कोर्ट काय म्हणाले की तुम्ही फक्त प्रोसेस सुरू करा, तुम्ही आयोग गठीत करा आणि एक अध्यादेश काढून एम्पिरिकल डाटा कलेक्शनची प्रोसेस सुरू करून एक सुप्रीम कोर्टात आमच्याकडे ॲफिडेव्हिट दाखल करा, आम्ही तुमचं 50% रिझर्वेशन कायम ठेवतो, नंतर पुढची केस लढत राहत आली असती. परंतु राज्य सरकारने ते काही केलं नाही. 15 महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला. 15 महिने सुप्रीम कोर्ट जे आहे ते वाट पाहत राहिलं आणि शेवटी 4 मार्च 2021ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की जोपर्यंत ओबीसीचा संदर्भात ओबीसीचं राजकीय आरक्षण कायम करण्याच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन होत नाही, एम्पिरिकल डाटा गोळा होऊन त्याची जिल्हानिहाय त्याची रचना ठरत नाही, तोपर्यंत आम्ही ओबीसीच्या 50% आरक्षणाला स्थगिती देत आहोत. 50%च्या खालच्या आरक्षणावर. याचा अर्थ त्या दिवसापासून मग ओबीसीला आता आणि पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या बिना ओबीसी आरक्षणाने निवडणूक आयोगाने घ्यावा अशा प्रकारचा आदेश काढला. आणि इथे ओबीसीचं 100% आरक्षण संपलं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये नाही संपलं. 4 मार्च 2021ला ओबीसीचं 100% आरक्षण संपलं. आता या दरम्यानच्या काळामध्ये राज्य सरकारला लक्षातच नाही किंवा राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांना कळलंच नाही की अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो. त्यांनी फक्त त्या हिशोबाने म्हणजे चालढकल करण्याचा प्रयत्न केला, कुठलंही काम नाही केलं. आणि ज्या वेळेला आरक्षण संपलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून फार मोठी घोडचूक झाली. मग त्याला सावरायची भूमिका राज्य सरकारच्या ओबीसी मंत्र्यांनी किंवा त्यांच्या विचारवंतांनी घ्यायला सुरू केली. यामध्ये सरकारचं काय चुकलं, महाविकास आघाडी सरकारचं काय चुकलं, तर 31 जुलै 2019चा जो देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारचा जो अध्यादेश होता तो अध्यादेश 6 महिन्यासाठी होतो आणि त्यावेळेला कुठलं रेग्युलर सेशनही नव्हतं. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यात आचारसंहिता लागणार होती. आचारसंहिता लागत असल्यामुळे बाकीच्या गोष्टी करता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अध्यादेश काढला. अध्यादेश 6 महिन्यासाठी लागू होतो. 6 महिन्यानंतर या अध्यादेशाला राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारने कंटिन्युएशन देणं आवश्यक होतं, त्याला मुदतवाढ देणं आवश्यक होतं. हे त्यांनी केलं नाही. ही त्यांची पहिली चूक. दुसरी चूक कुठली आहे की ज्या वेळेला 13 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही प्रोसेस सुरू करा एम्पिरिकल डाटा कलेक्शनची राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून, त्यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून फक्त एक अध्यादेश काढून प्रोसेस जरी सुरू केली असती तरी सुप्रीम कोर्टाने तो आदेश रिव्होक केला असता. पण त्यांनी ते काहीही केलं नाही. आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या. आता राज्य सरकारमधले मंत्री काय म्हणतात की केंद्राने आम्हाला 2011च्या जातीय जी जनगणना झाली आहे त्याचा डाटा द्यावा किंवा केंद्राने तो दिला नाही म्हणून हे आरक्षण केलं, अशा प्रकारच्या उलट्या बोंबा मारतात. आता त्याच्याविषयी सांगतो मी, इतकं खोटारडं सरकार आहे, इतके खोटे बोलून आले ओबीसी सोबत. मला तर कधी कधी शंका येऊन आली की यांना खरंच ओबीसीचं रिझर्वेशन रिवोक करायचं आहे की ओबीसीला राजकारणातून संपायचं आहे. त्याचं कारण असं आहे की 2011ची जनगणना ही केव्हा झाली होती, 2010चा निकाल आल्यानंतर संसदेमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि इतर 100 खासदारांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. त्यावेळेला प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्यांनी लोकसभेमध्ये निवेदन केलं की आम्ही जातीनिहाय जनगणना निश्चितपणे 2011च्या सेन्सेक्समध्ये करू.
त्यानंतर ती मागणी मान्य लोकसभेत झाल्यानंतर ती कॅबिनेटमध्ये गेली. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की आपल्याला सेन्सेक्सच्या माध्यमातून, सेन्सेक्स कमिशनच्या माध्यमातून समजा जाती जनगणना करायची असेल तर कायद्यामध्ये बदल करावा लागेल. म्हणून कॅबिनेटने निर्णय घेतला की आपण केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही जातीनिहाय जनगणना करू. त्याच्यानुसार अध्यादेश निघाला, फॉर्मॅट ठरला आणि फॉर्मॅट ठरल्यानंतर केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व राज्यांच्या ग्रामीण विकास मंत्रालयाला पत्र पाठवून सांगितलं की अशा अशा प्रकारे आपल्याला जनगणना घ्यायची आहे, तुम्ही कारवाई सुरू करा. राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने कारवाई सुरू केली, जनगणना सुरू केली आणि रेग्युलर जी जनगणना आहे, भारताची रेग्युलर जी जनगणना आहे ती 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये झाली आणि जातीनिहाय जी जनगणना आहे ती झाली जून ते सप्टेंबर या कार्यकाळामध्ये. आता याच्यामध्ये काय झालं की राज्यांनी जातीय जनगणना सुरू केल्यानंतर, ती होती सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना, ही सुरू केल्यानंतर राज्याची जी जातीनिहाय सूची आहे आणि केंद्राची जी जातीनिहाय सूची आहे या दोघांमध्ये अंतर आहे. कारण काही कास्ट राज्याच्या जातीनिहाय सूचीमध्ये ओबीसी मध्ये येतात, तर त्याच कास्ट केंद्राच्या जातीनिहाय सूचीमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये येतात किंवा शेड्यूल कास्टमध्ये येतात. काही कास्ट केंद्राच्या जातीनिहाय सूचीमध्ये ओपन मध्ये येतात, तर त्याच कास्ट राज्याच्या जातीनिहाय सूचीमध्ये ओबीसी किंवा वेगळ्या याच्यात जसं एनटी आहे, एसबीसी आहे, अशा प्रकारचं डिफरन्स आहे. आणि खालच्या लोकांना राज्याची सूची जास्त पाठ होती, वरची केंद्राची सूची कमी पाठ होती. राज्यामध्ये आज 346 ओबीसीच्या जाती आहेत आणि अनेकांना तर त्यांची ओबीसी कास्ट हे का हेही माहित नाही, ही सुद्धा परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला हा डाटा कलेक्शनचं काम सुरू झालं त्यावेळेला जातीनिहाय कॉलम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरली गेली, जी करेक्ट नव्हती, जी चुकीची होती. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला हा डाटा कलेक्ट झाल्यानंतर जेव्हा कुठलाही डाटा तयार होतो देशामध्ये, कुठलेही आपण डाटा तयार करतो त्यावेळेला त्याची जनसुनावणी होते. मनमोहन सिंग सरकारने त्याची जनसुनावणी केली, कारण त्रुटी खूप होत्या, करेक्शन करणं आवश्यक होतं. जनसुनावणीमध्ये त्या डाटावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले, लोकांनी आक्षेप नोंदवले. शेवटी 2013ला मनमोहन सिंग सरकारने तो डाटा बाजूला ठेवला, त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही केली आणि एक निर्णय घेतला की आपण हा डाटा पब्लिक डोमेनमध्ये टाकायची गरज नाही, हा राहू देऊ. तो लिखित निर्णय नसेल कदाचित, पण निर्णय झाला की हा डाटा ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं. 2014ला नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान बनले. त्यांनी परत म्हणजे पहिल्या फेजला फक्त 240 जिल्ह्याचा डाटा आला होता 2013ला आणि नंतरच्या काळामध्ये अजून उर्वरित जिल्ह्यांचा डाटा आला. 648 जिल्हे आणि 632 काहीतरी शहर असं ते सर्वेक्षण होतं त्यावेळेला. पहिल्या फेजला पूर्ण डाटा नाही आला, पण जेवढ्याच आला तेवढी जनसुनावणी झाली. उर्वरित डाटा सेकंड फेजला आला, तो 2015ला आला. 2015ला परत जनसुनावणी झाली मोदी सरकारच्या काळामध्ये आणि त्या जनसुनावणीमध्ये सुद्धा जातीच्या कॉलमवर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले आणि त्याच्यामुळे मग सरकारने निर्णय घेतला की आपण हा जो जातीनिहाय डाटा हा कुठे देऊ नये आणि सामाजिक आर्थिक डाटा जो आहे तो त्यांनी सार्वजनिक केला 3 जुलै 2017ला आणि 4 जुलै 2017चे तुम्ही सगळे पेपर उचलून पहा तर सामाजिक फक्त तोही ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक सर्वे हा केंद्र सरकारने घोषित केला आणि हा जो डाटा आहे ओबीसीचा आपल्या जातीय निहाय जनगणनेचा जो डाटा आहे तो नीती आयोगाकडे पाठवला, नीती आयोगाच्या टास्क फोर्स पुढे पाठवला आणि त्याच्यानंतर त्यातला एक पार्ट नोकरी संदर्भाचा जो पार्ट माझ्या जो जी माहिती आहे मी जी पूर्ण माहिती कलेक्ट केली त्या माझ्या माहितीनुसार त्याच्यातला एक पार्ट जो आहे फक्त नोकरी विषयक जो डाटा आहे तो फक्त रोहिणी आयोगाकडे गेलेला आहे. आता मला सांगा की ज्या वेळेला 20 नोव्हेंबर 2011ला केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतं की हा रॉ डाटा आहे, याच्यावर प्रोसेसिंग करणं आवश्यक आहे. आता या डाटाच्या मागणीवर राज्याचे मंत्री समजा म्हणत असतील की हा डाटा घेऊन आम्ही ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करू, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करायचंच नाही. उद्या समजा केंद्र सरकारने हा डाटा दिला आणि सुप्रीम कोर्टाने तो मान्य नाही केला तर, किंवा उद्या केंद्र सरकारने 2019लाच म्हटलं तर आम्ही देऊ नाही शकत म्हणून, तर केंद्र सरकारने म्हटलं नाही आम्ही तू देऊ नाही शकत, तर मग काय? आणि सुप्रीम कोर्टाने त्या आदेशामध्ये जो आता 4 मार्च 2021चा जो आदेश आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेला पॅरा क्रमांक 11 आणि 12 मध्ये की राज्य सरकारला राज्य मागास वर्ग आयोगाचं गठन करून हा इम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे. हे एवढं स्पष्ट म्हटलेलं असताना सुद्धा राज्याचे मंत्री का अट्टाहास धरतात आहे किंवा आम्ही सुप्रीम कोर्टाचा डाटा आल्यानंतर मग आम्ही म्हणजे हा डाटा याच्याकडे टाकू, आपल्या याच्या भरोश्यावर आम्ही रिझर्वेशन रिवोक करू. काही मंत्री तर असं म्हणतात की आम्ही तो डाटा घ्यायला सुप्रीम कोर्टात जाऊ. तुम्हाला ओबीसीचा जीव घ्यायचा आहे का? निवडणुका पुढच्या 4 महिन्यात आहे, काही जिल्हा परिषदच्या निवडणुका बिना ओबीसी रिझर्वेशननी लागलेल्या आहे.
त्या निवडणूक बिना ओबीसी रिझर्वेशननी लागल्यानंतर तो एक ट्रेंड सेट होईल, त्याचं उदाहरण म्हणून दाखलं देईल, ज्याला कोर्टाच्या भाषेमध्ये प्रेसिडेंट म्हणतात. आणि मग येत्या जानेवारी 2022 पासून तर डिसेंबर 2022 पर्यंत 85% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. एक वेळ ट्रेंड सेट झाला की त्याच्यानंतर मग कोण त्याला मान्यता देणार आहे तुमच्या रिझर्वेशनला? म्हणजे एक प्रकारे रिझर्वेशन संपवण्याचा घाटच घातलाय. राज्य सरकारच्या ओबीसी मंत्रीच हे ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मुर्दा पाडत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण भूमिकाच नाही तुमची. एवढंही झालं, खोटं किती बोलावं. मध्ये हरी नरके नावाचे एक पत्रकार, एक कोणीतरी विचारवंत आहे, त्यांनी हा विषय मांडला याचा, आपल्या जातीनिहाय जनगणना केंद्राच्या. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही 2011 पासूनचा डाटा आहे हा, तुम्ही गेल्या 15 वर्षात याच्यावर एकही वेळ चर्चा नाही केली. हरी नरके साहेबांनी असो की मंत्र्यांच्या, या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी एकही वेळ चर्चा नाही केली. आणि आता अचानक म्हणते की केंद्राने आम्हाला तो डाटा द्यावा. ते जाऊ द्या, 13/12/2011 जेव्हा कोर्टाचा आदेश आला त्याच्यानंतर सुद्धा राज्य सरकारने किंवा या विचारवंतांनी एकही वेळ चर्चा नाही केली की केंद्राकडे डाटा आहे तो आम्हाला द्यावा. संपल्यानंतर, आरक्षण संपल्यानंतर तुम्ही म्हणताय बरं कोर्ट डाटा दिला, सुप्रीम कोर्टात केस लागली का, वर्षानुवर्ष केस लढतपर्यंत ओबीसीने बिना आरक्षणाने लढायचं का, याची सुद्धा चिंता नाही त्यांना. आता काल तर मला आश्चर्य वाटलं की चिंतन शिबिर झालं ओबीसीचं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते चिंतन शिबिरामध्ये भाषण केलं आणि ते चिंतन शिबिराच्या बसलेल्या लोकांचं मी मंथन ऐकलं तर मला वाटलं हे खरंच चिंतन आहे की मजाक करायला गेले, लोणावळ्याला ट्रिप करायला गेले. एवढा महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये ओबीसी मरून राहिला आणि यांचे राजकीय भाषण, यांचे एकमेकांवर कोट्या, आरक्षण रिव्होक करण्यासंदर्भात कुठलीच चर्चा नाही. फक्त चर्चा काय की केंद्राने हे केलं, फडणवीसांनी हे केलं, त्यांनी पत्र पाठवलं. अरे ते हरी नरके नावाचे इतके मोठे विचारवंत, काय भाषा आहे हो त्यांची, आणि कसे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांसारखे जसे काही काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून काम करत आहे. हे पहा फडणवीसांनी पाठवलेला पत्राचा पुरावा. अरे ते पत्र ऑफिशियल पत्र आहे, पण ते कुठल्या काळात पाठवलं गेलं तर 50% वरचा रिझर्वेशन कायम करण्याच्या काळात पाठवलं गेलं. खालच्या रिझर्वेशनचा काही संबंध नव्हता. नाना पटोले कालच्या चिंतन बैठकीमध्ये काय बोलले? नाना पटोले बोलले की राज्य मागासवर्ग आयोगाचं आम्ही गठन केलेलं आहे, पण मागासवर्ग आयोगाचे सदस्य कोरोनामुळे जनगणना इम्पेरिकल डाटा तयार करायला तयार नाही. मला आश्चर्य वाटलं. लक्ष्मण हाके नावाचे जे सदस्य आहेत ते मोठमोठ्याने छाती पिटू याच्या अगोदर त्यांचे भाषण मी ऐकले आहे. ओबीसी साठी मी माझं बलिदान देईन, ओबीसी साठी मी प्राणाची आहुती देईन. आणि आता कोरोनाचं संकट सांगून तुम्ही डाटा कलेक्शन मनाई करता. बबनराव दायवाडींनी एवढे मोठे आंदोलन केले, काय काय नाही बोलले. त्यांच्या कार्यक्रमामध्ये लोकांनी अंगावर तेल घेतलं, राफेल घेतलं, तुम्ही स्वतः दाखवलेलं आहे. आणि आता कोरोनाचं कारण कोण नाही, आम्ही नाही गोळा करू शकत. अरे एवढे घाबरता तर बनले कशाला ओबीसीच्या संरक्षणाच्या बाता मारल्या तुम्ही. आणि नाना पटोलेंना माझा प्रश्न आहे, का नानाभाऊ पटोलेंना माझा प्रश्न आहे, आता तुम्ही म्हणताय की ओबीसी जनगणनेचा डाटा हा केंद्राने द्यावा, केंद्राकडे 2011चा. पण हेच नानाभाऊ पटोले ज्या वेळेला विधानसभाचे अध्यक्ष बनले त्यावेळी त्यांनी कुठला ठराव मांडला होता? त्यांनी ठराव मांडला होता की येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी म्हटलं होतं, द्यावी नाही म्हटलं होतं त्यांनी. मग ज्या वेळेला त्यांनी विधानसभेमध्ये ठराव मांडला होता तेव्हा त्यांच्या लक्षात नव्हतं की 2011 जातीने जनगणनेचा डाटा आहे म्हणून. उल्लू समजता काय लोकांना? दुसरं, हेच नानाभाऊ पटोले ज्या वेळेला अरुण जेटलींनी 2015ला सामाजिक आणि आर्थिक सर्वे जाहीर केला त्याला भाजपचे खासदार होते ना, लोकसभेचे सदस्य होते ना, त्यावेळेला त्यांनी मुद्दा का नाही उपस्थित केला? पण यांना ओबीसीचं आरक्षणच द्यायचं. अजून एक महत्वाचा माझा प्रश्न आहे ओबीसी नेत्यांना की ज्या वेळेला मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आला 2014ला, वरती पण काँग्रेसचं सरकार होतं, खाली पण काँग्रेसचं सरकार होतं. आणि मराठा आरक्षणाच्या विषयावेळेला काँग्रेस सरकारने 2014ला राणे समितीचं गठन केलं आणि त्या राणे समितीने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला डाटा महाराष्ट्रातून गोळा करायला सुरुवात केली. माझा प्रश्न ओबीसी नेत्यांना आहे की का राणेंना नव्हतं माहित का, राणे समितीला नव्हतं माहित का की बाबा जातीनिहाय जनगणना झाली आहे तर तो डाटा आपल्याला मिळू शकतो म्हणून? कारण ती काही ओबीसीची जनगणना नव्हती, ती जातीनिहाय जनगणना होती. त्याच्यामध्ये ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असतील, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, राजपूत असतील, सगळ्यांचा डाटा येतो. मग मराठा समाजाला नाही वाटलं का की आपण तो 2011चा डाटा घ्यावा म्हणून? एवढंही जाऊ द्या, मी सर्व केसेस मराठा समाजाच्या जवळून पाहत आहे, ऑब्झर्व करतो आहे, त्या आंदोलनाला फॉलो करतो आहे.
एकही मराठा समाजाच्या एकही नेत्यांनी म्हटलं नाही की आमच्या आरक्षणासाठी केंद्राकडे असलेला जो 2011चा जातीय जनगणनेचा डाटा आहे तो आम्हाला द्यावा, आमचं आरक्षण कायम करायला. एकाने म्हटले नाही. कारण त्यांना माहित आहे की तो डाटा मिळाल्यावर सुद्धा आपल्या आरक्षणासाठी त्यांना कुठलाही फायदा नाही. जेव्हा की त्यांचं रेग्युलर आरक्षण होतं आणि हे राजकीय आरक्षण ओबीसीचं, त्यांनाही माहिती आहे की तो डाटा मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठलाही फायदा नाही, आपल्या आरक्षणासाठी फायदा नाही, कारण त्यात त्रुटी आहे. फक्त ओबीसीच्याच नेत्यांना लक्ष पाठवून राहिलं की तो डाटा मिळाल्यानंतर आम्हाला रिझर्वेशनसाठी तो कामात येईल म्हणून. एक प्रकारे ओबीसी समाजाला उल्लू बनवायचं काम सुरू आहे. आतापर्यंत ओबीसी समाजाचा वापर करून मोठमोठे पदं घेतल्या सगळ्यांनी, स्वतःची घरं भरल्या सर्वांनी, आणि आता ज्यावेळेला खऱ्या अर्थाने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि राजीनामा द्यायला पाहिजे होता यांनी. तर ओबीसीच्या विषयावर वडेट्टीवारांनी, भुजबळांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता की 15 वर्ष 15 महिन्यात काहीच केलं नाही सरकारने म्हणून. पण ते द्यायचं सोडून केंद्राकडे बोट दाखवायचा प्रयत्न करतात आहे आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने बांधलेला हे स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि यांचा बोलवता धनी कोणीतरी आहे म्हणून हे होत आहे असं आमचं स्पष्टपणे या ठिकाणी म्हणणं आहे. हे आरक्षण रिवोक व्हायचं असेल तर एकमेव पर्याय की काल म्हणजे देर आहे दुरुस्त आहे, पण काल राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे कोरोनाचं कारण सांगून. या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आता 10 जिल्ह्यात 10 त्या समोर ढकलासाठी ते कोरोनाचं कारण सांगून त्यांनी सुप्रीम कोर्टात गेल्या. तर सुप्रीम कोर्ट आज सुनावणी देणार होते, बहुतेक काय झाली आतापर्यंत मला माहिती नाही. दिली असेल तर चांगलंच आहे, 6 महिन्याचा पिरियड मिळेल. तरी हे आरक्षण फक्त आणि फक्त एम्पिरिकल डाटाच्या भरोशावरच रिवोक होऊ शकतं. आणि ह्यांच्या ज्या पद्धतीने हे काम करतात आहे त्याच्यावरून एक तर 100% माझ्यासारख्या राजकारणात आणि समाजकारणात जो 25 वर्षापासून माणूस आहे, एक तर मला 100% लक्षात येऊन आलं की या राज्य सरकारला ओबीसीचं राजकीय आरक्षण द्यायचंच नाहीये. आणि त्याच्यामुळे ते वातावरण निर्मिती करतात आहे की देवेंद्र फडणवीस सरकारने मोदीच्यामुळे भाजपच्या काळामध्ये आरक्षण गेलं, म्हणजे उद्या हे आरक्षण संपलं तर हे बोंबलायला मोकळे आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे हे देवेंद्र फडणवीस मोदी यांच्यामुळे गेले, हे बोंबलायला मोकळे आहे. ती वातावरण निर्मिती करत आहे. वातावरण निर्मिती किती करा, आरोप कोणावरही करा, पण ओबीसीचा हक्काचं आरक्षण तुमच्या भूमिकेमुळे गेलं ना, उभ्या आयुष्यात ओबीसी यांना माफ करणार. मग माझी अजूनही यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की यांनी ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करण्याकरता राज्य मागास आयोगाचं गठन करावं. त्या गठन केलेल्या राज्य मागास आयोगाच्या गठनाच्या माध्यमातून मग सुप्रीम कोर्टामध्ये एम्पिरिकल डाटा गोळा करून सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट द्यावं. कालच्या चिंतन बैठकीत नानाभाऊ म्हणाले कोरोनाचं कारण दिलं की बा कोरोनामुळे आम्ही एम्पिरिकल डाटा गोळा नाही करू शकलो. नानाभाऊ पटोलेंनी बहुतेक 13-12चा ऑर्डरच नाही वाचला असं वाटून राहिलं मला. कारण 13-12च्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं, तुम्ही फक्त प्रक्रिया सुरू करा, आम्ही 50% आरक्षण बहाल करतो. मग लढत राहिले असते ना. मग 4 वर्ष 5 वर्ष मंडल आयोगाच्या वेळेला 1994ला टाकलेली केसचा निकाल 2010 साली आला, पण तोपर्यंत फॅसिलिटी मिळत राहिल्या. त्याचा निकाल 50%, याची मूळ केस 50%च्या वरच्या आरक्षणाची होती, ती केस चालत राहिली असती. पण 50%च्या आतील आरक्षणाला संरक्षण तर देऊन द्यायला पाहिजे होतं ना पहिले. पण ज्या पद्धतीने सरकार वागलं त्याच्यावरून हे स्पष्ट आहे, या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. मराठ्यांचं आरक्षण संपवलं, पदोन्नतीतलं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण संपवलं, ओबीसीचं आरक्षण संपवलं. काल शिक्षक भरतीतल्या 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्या खाल्ल्या. यांना सगळंच खायचं आहे, यांना 100 कोटी खायच्या, यांना नोकऱ्या खायच्या, यांना आरक्षणही खायच्या, स्वतःचे घर भरायच्या. जनतेशी यांना काही घेणं देणं नाही. आमचा इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही निश्चितपणे याच्यानंतर रस्त्यावर उतरून तुम्हाला जसे तसं उत्तर देण्यासाठी सक्षम.